अहो सुजित, केक कापण आपल्या संजीला केक खायचाय. जरा धीरे धरा की ते मी कोणाची तरी वाट बघतोय. कुणासाठी थांबलायस? ते बाहेर कस्टमर उभे त्यांना आत बोलवायचंय का? आता कसं सांगू तुला? आय एम लव्ह. सुजा, अरे असं कसं? जसं तू भैयासाहेबाच्या प्रेमात आहेस ना, अगदी तसं. तसं नाही म्हणते मी. कोण आहे ती पोरगी? अपर्णा. अपर्णा मोरे नाव आहे तिचं. सुंदर, सोज्वळ, शिकलेली, स्वतःच्या पायावर उभी असलेली, गरिबांचं कैवार घेणारी, माझ्यावर प्रेम करणारी, माझ्या ढाले पाटील आडनावावर नाही. 6 महिन्यापूर्वी विचारलं होतं तिला, हो म्हटली. लय भारी पोरगी ग, लय आवडते मला ती. अगं गरिबांसाठी रात्रशाळेत लई काम करते, लई राबती. आजपर्यंत इतक्या पोरी माग लागल्या तरी कुणामुळे अशी दिलकी घंटी वाजली नाही बघ. हिच्यामुळे वाजली म्हणून हिला विचारताना लई घाबरलो तुम्ही. आयुष्यात कधी स्वतःच्या आईला घाबरलो नाही, पण हिला मात्र विचारताना घाबरलो. म्हणून होतं की नाही असं? तिला यायला उशिरे वाटतं. आपण नको थांबायला, आपण केक कापून घेऊ. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू डिअर सुजित. बर्थडे डिअर सुजित. हॅपी बर्थडे टू यू. काय केक आहे ह्यो? वांड. ओ वहिनी लिटिल खाऊन बघा काय केक केलाय. तुम्ही पण ट्राय करा. मोना ते तुम्ही पण खावा की. अहो खावा. अहो एवढा वांड केक बनवलाय, कुणी बी प्रेमात पडल तुमच्या. हा मग तुम्ही पडा की. बुक झालो नसतो ना तर हित्त प्रेमात पडलो असतो. हा पुन्हा एकदा हॅपी बर्थडे. मला निघायला हवं. आवाज काय करताय? आत्ता तर आला ना, थांबा की जरा. ती येतच असेल अपर्णा. त्यासोबत गप्पा मारा, जरा इंट्रो करून देतो. ढाले पाटलाची होणारी सून आहे ती. तुमच्या बेस्ट फ्रेंडची होणारी धाकली जाऊ आहे ती. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन तुमचं. पण मला पान बुंद्याला जायला उशीर होतोय. अच्छा तसा विषय आहे काय? मी सोडतो की मग तुम्हाला, मग तर थांबाल. नाही, मला जावंच लागेल. सुजित भाऊजी, जाऊ दे, तिला उशीर होतोय. बर, तुम्ही एवढा लांबून आमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलात त्याबद्दल थँक्यू. लय भारी वाटलं मला. तुमच्या बेस्ट फ्रेंड आमच्या पण बेस्ट फ्रेंड आहेत. आजपासून तुम्ही बी आमच्या बेस्ट फ्रेंड झालाय. मी निघते. पुन्हा एकदा हॅपी बर्थडे. येते. सुजित भाऊजी, मी आलेच. लवकर ये, आपण येत असेल.
काय झालं? कुठे गेलतीस तू? कुठे जाणार आहे मी? बघत होते धरणी मला आत घेते का, नाहीतर आभाळ माझ्या अंगावर कोसळतं का. कुणीच नाही ग संजय. मला शेवटी नकारच आला. चांगली हॅपी होते की नाही मी सिंगल होते तेव्हा. जे आवडतं ते कशाला पाहिजे माणसाला? आवडतंय म्हणायचं पुढे सरकायचं, पण नाही, आवडतंय ते पाहिजेच. मग ही हावची भाव लय महागात पडते. मोने ऐक माझं, हे बघ मी काय म्हणतीये. काय बघू संजय, काय बघू सांग. मी अडकापणा केला पण तुम्हाला थांबायचं होतच ना. हे लई मला अवघड जाणार आहे. मी बोलले नसते तर दिल माझं शेप तरी राहिलं असतं माझ्यापाशी. मोने हे बघ, मला कळतंय आणि तुझं सेंटिमेंटल होणं एकदम साहजिक आहे ग. सेंटी हो, पर अशी मेंटल नको. हो, मेंटलच झालीये मी, मेंटलच झालीये. कोण कुठल्या अपर्णाच्या प्रेमात पडलेल्या सुजितला जाऊन प्रपोज केलं. मी नाही सूट करत त्यांना, नाही सूट करत. मोने रॉंग आहेस तू, टोटल रॉंग आहेस बघ. मोने अगं माझ्या मर्दाने, तू या जगातली बेस्ट पोरगी आहेस ग. आता सुजित भाऊजींनी दुसरीकडे कुठेतरी नंबर लावून ठेवला होता, त्यात तुझी काय चूक आहे बरं? अगं टायमिंगचं झोल आहे फक्त. टायमिंगचं काही नाहीये. सगळं संपलं कसं वाटतं. मला लई रड आलं होतं. अगं मोने गप गप रडू नको. तू ये इकडे ये. बस बरं बस. झालीस का शांत तू? हे बघ, हे सगळं तू जरा लाईटली घे बरं. अगं याच्यापेक्षा लई भारी पोरगा मिळेल तुला, लई भारी. त्या सुजाला काय सोनं लागले होय? माझी मोनी हिरा आहे, हिरा. आता तू लई प्रयत्न केला त्याला हिरा मिळवून देण्याचा, पण त्यालाच नाही त्याची किंमत, आहे की नाही? तू हे सगळं विसर बरं. इतकं सोपं नसतंय का संजय विसरायचं. पण तू नको काळजी करूस. उगाच जीवाला घोर लावून घेऊ नकोस. मी नको मनाला लावून घेऊ म्हणजे? तुझं तोंड बघितलंस का? तुझं असं दुःखी तोंड नाही बघवलं जात मला. संजय, दीपिका पदुकोणला टक्कर माझ्या तोंडाला काय म्हणायचं नाही. तू उगाच जीवाला घोर लावून घेऊ नको. तुला तर आपलं माहितीये ना, 6 दिवस लई रडायचं आणि 7व्या दिवशी राईट संघ प्रेमाचा काईट आकाशात एकदम उंचच्या उंच. संजय, या मोनीच्या मागे अख्खा महाराष्ट्र, अख्खा इंडिया आहे. तेव्हा दुसरा बघीन कोणतरी. तू काळजी नका करू. अशी छोटी छोटी बाती होती रे ती ग. बर संजय, तुझी जाऊ जरी झाली नसली तरी येऊ का? संजय, हा पोरगा लई म्हणजे लई आवडला होता ग. दादासाहेब, आम्ही आत्ताच बाहेरून थकून आलेलोय रणजितराव. तुम्हाला आज आत्ता ताबडतोब या क्षणीच आमच्याशी बोलण्याची इच्छा आहे का? हो, महत्वाचं बोलायचंय. पण काळजी करू नका, फार वेळ घेणार नाही मी तुमचा. येळ रणजितराव, अहो तुम्ही जीव मागा ना. येळचं काय घेऊन बसलात? गौन, लईच गौन गोष्ट मागितलीत बघा. आज ऑफिसमध्ये गेलो होतो. मग कसा राहिला पहिला दिवस? नाही, तुमची ती मुंबई पुण्याची सुटापोटातली शेंट मारलेली शिस्तीत वागणारी माणसं मिस करत असेल ना आमच्या ऑफिसमध्ये. तुमच्याकडे वेळ नाहीये ना, मुद्द्याचं बोलू. आज चावीने कपाट उघडलं होतं. मग काय, त्यात फाईल काय कागदाचा चिटोरा सुद्धा नव्हता. मग दादासाहेब, एक नाही हो, सगळेच फाईल बेपत्ता आहेत. गेल्यात कुठे या फाईल्स? कपाट फायली खात नसतं रणजितराव. बरोबर, कपाट फाईल खात नसतं. एकतर उंदीर खातो
किंवा स्वार्थी माणसं. पण आपल्या ऑफिसमध्ये तसं कोणीच नाहीये. आपल्या ऑफिसमध्ये सगळेच प्रामाणिक आहेत. हो ना? मग या फाईल्स गेल्यात कुठे? रणजितराव, कदाचित कपाट रिकामच असेल. तुम्ही उगाच तिथं नसलेल्या फायली शोधताय. कपाट रिकामच असेल तर. आपण कपाटात फाईल्सच नसतील तर कपाट लॉक का करून ठेवलं असेल? आपण कपाटात फाईल्सच नसतील तर कपाट लॉक का करून ठेवलं असेल? योग्य प्रश्न विचारलात. फक्त माणूस चुकलात. हे असल्या बारक्या सारख्या गोष्टीत आम्ही लक्ष घालत नाही. ते तुमचे प्रामाणिक सेवक आहेत ना, नाना, हे असले रिकामे धंदे तेच करतात. म्हणजे हे सगळं नानांना माहितीये. पण मग दादासाहेब, पण 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 रणजितराव, आम्ही पण एक पण केलाय. आमच्या साधनेत खंड पाडणाऱ्याला आम्ही फाटा देत असतो. सुजा, हे तुझ्यासाठी आणलं होतं. फक्त नंतर उडून बघतो. मोनान लय काय केलं राव. थांबले असते की नाही? थांबण्यासाठी झाली होती ती. असो, मी निघते, मला उशीर होतोय. हे आले असतील ना घरी, जरा पोचायला पाहिजे मी लवकर. आणि मला मोनीला फोन पण करायचा आहे. ती पोचली नाही पोचली विचारायला पाहिजे ना. येते. हा, तुला हॅपी बर्थडे वन्स अगेन. ए काय, तुला सांगितलं ना काही इम्पॉर्टंट व्यक्तीची भेट घालून द्यायची तुझी? सांगितलं ना. माझा बर्थडे, कुठं जायचं नाही तू. तिला भेटून कुठं जायचं असेल तिथं जा. बस इकडं, अरे सुजा, बस इकडं. अगं बाई, तुझा आवाज नाही ऐकायचा मला. अप्पूचा आवाज ऐकायचा. नेटवर्क मध्ये नाही म्हणती. अरे सुजा, पळून जाणार आहे का ती? हा, मी येईन नंतर. नंतर भेटता येईल की तिला. थांब गे संजय, केवढी घाई आहे? हा, येईल किती आता? एरवी आमच्या टीचर मॅडम लई पंक्च्युअल असतात. त्यांना मी आज उशीर करायचं होतं. सुजा, ऐक माझं, ती कामात अडकली असेल कुठल्या तरी. येईल अरे ती. आहेत का बर्थडे बॉय? इथं भट्टीकडे या. तू एक काम कर, तू तिकडे बघ. अरे सांगतो ना तुला, तिकडे बघ. या या या. जावा जावा, समोर यावा. वळा माग. गरिबांचा कैवार घेणारी. एक नंबरचे अनाडी लोक तुम्ही. मोठ्या लोकांसोबत कसं वागता त्याची अक्कल आहे का तुम्हाला? किती हजाराची साडी माहिती? 4000ची. पाहिली का कधी आयुष्यात? माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या ढाले पाटील आडनावावर नाही. माहिती का मी कोण येते? ही शेताची होणारी मालकी नाही मी. नाही 2 दिवसात तुला हक्काला ना तर बघत. मी तुला सांगणार नाही कोण आहे त्या. ओळखायचंस तू. मी बोलत असतो ना याच्याबद्दल. याच त्या वहिनी द लिटिल. हा हा, ह्या आमच्या
होणाऱ्या फियॉन्से आत्ताची अपर्णा मोरे, उद्याची अपर्णा सुजित. नाही, नाही उद्याच्या अपर्णा सुजित नाही, उद्याच्या होणाऱ्या अपर्णा सुजितराव ढाले पाटील. म्हणजे मी काय फक्त तुमच्याशी लग्न नाही करणार आहे ना, तुमच्या पूर्ण कुटुंबाशी नातं जोडणार आहे. हे पकडा तुमचं गिफ्ट. तुला आपण भेटलोय का आधी? तुला काय वाटतं? हो भेटलोय ना. म्हणजे राम लक्ष्मणच, सॉरी, सीता आणि उर्मिलेची जशी भेट झाली असेल ना तशी आपली भेट झाली. म्हणजे तुमचं तर माहित नाही, पण मी तर नक्कीच भेटलीये तुम्हाला. हा का? असं सीता आणि उर्मिलेसारखी भेट का? मग सुजित भाऊजींना पण कळू दे की आपली भेट कशी झाली ते. हो, अगदीच आनंदाने. आता कसं आहे, आमचं ऑफिशियल नाही झालंय अजून, पण मनातून कधीच वरले आम्ही एकमेकांना. आणि आमच्या ह्यांच्या तोंडात तर तीळ भिजत नाही तुमच्याबद्दल बोलताना. त्यामुळे ह्यांच्या बोलण्यातून तर नक्कीच भेटले मी तुम्हाला. आणि मला माहितीये की तुम्ही माझ्याहून वयानं लहान आहात, पण मानानं तुम्ही मोठ्या आहात, म्हणून तुमच्या पाया पडले. जो बोलते ना तो मोगरा फुलतोय, गुलाब गुलाब फुलतोय, अख्खा परिसर असा गार्डन गार्डन होतोय. कसा वाटला आमचा चॉईस? हे उगाच तोंड देखलं विचारतात तर वहिनी तुम्हाला. अहो आता तुमचा चॉईस झालाच आहे, त्यात काय बदल थोडी होणार आहे. उगाच का त्यांना विचारताय? समजू नका, यांना मी नेक्स्ट टू गॉड मानतोय, गॉडच मानतोय. तेव्हा तुमचं फिक्स धरू नका. मी कुठं नाही म्हणले. मला असं म्हणायचं होतं का तुमच्या खुशीतच त्यांची खुशी असेल. हो की नाही वहिनी साहेब? आणि तसंही मी तर आता जगूच शकत नाही तुमच्याशिवाय. तुम्ही जगू शकाल माझ्याशिवाय? आता तुम्हीच बघा इंटेन्सिटी काय आहे ती. वाटतो का नाही लक्ष्मीनारायणाचा, शिवपार्वतीचा, संजीवनी रणजितचा जोडा आहे की नाही? रणजित संजीवनी लाईट. अहो ते त्यांच्या मौनातूनच किती बोलतायत बघा. अगदी त्यांच्यासारखाच जोडा आहे आपला, असंच म्हणणं आहे त्यांचे. हो ना वहिनी? बरं मी तुम्हाला वहिनी म्हणू की जाऊ बाई? अगं वहिनी लिटिल म्हण की किंवा संजू म्हण. अहो मी कसं म्हणणार, तुम्ही म्हणता ते वेगळं. अगं त्याला काय होते म्हणायचं. अहो मानानं मोठ्या आहेत त्या माझ्यापेक्षा. मी सांगतोय ना म्हण. तुम्ही म्हणता म्हणून काय पण करण का मी? अच्छा, मी सांगतोय म्हणून काय बी करणार नाही का तू? अहो त्यासमोर सॉरी, जरा प्रायव्हसी पाहिजे होती. आता चालू आहे मी खऱ्या अर्थाने बर्थडे सेलिब्रेट करायला. 3 ते 6 कॉर्नर शीट बुक केलेली आहे. वहिनी येते.
ह्या आमच्या होणाऱ्या फियॉन्से, आत्ताच्या अपर्णा मोरे, उद्याच्या अपर्णा सुजित. वाटतो का नाही? लक्ष्मीनारायणाचा, शिवपार्वतीचा, संजीवनी रणजितचा जोडा. रणजित संजीवनी लाईट. संजू, आज सुजितचा फोन आला होता. कुठे हरवलीस? झोपायचं नाही का तुला? हा, ते झोपतच होते. तुम्ही बोला ना, तुम्ही काहीतरी म्हणत होतात. तेव्हा मला सुजितचा फोन आला होता. तू गेली होतीस ना डाब्यावर आज? हा. तो मलाही म्हणत होता, भैया साहेब तुम्ही या डाब्यावर, मला तुमची एका मुलीशी भेट करून द्यायची.